मित्रांनो, दसऱ्याच्या दिवशी तमिळनाडूमध्ये प्रभू श्रीराम यांचा पुतळा जाळण्यात आला रावण दहनाच्या दिवशी. आता ही घटना घडल्याच्या नंतर देशभरामधला जो हिंदू समाज आहे हा हिंदू समाज आक्रमक झाला आणि त्यांनी ह्या तमिळनाडूमध्ये झालेल्या कृत्याचा निषेध केला. आता एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, तमिळनाडूमध्ये जे झालं आहे त्याचं आश्चर्य वाटायला अजिबात नको, कारण हे केलं आहे कुणी, तर हे केलं आहे सत्ताधारी DMKच्या लोकांनी. DMK म्हणजे द्रविड मुन्नीत्र कळघम. आता तमिळनाडूमध्ये हे पहिल्यांदा होतं आहे का? हिंदूंच्या आराध्याचा अपमान हा तमिळनाडूमध्ये पहिल्यांदा झाला आहे का? तर नाही. 1974ला ज्यावेळेस देशाच्या प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधी यांनी देशामध्ये रावण दहनाचा कार्यक्रम पहिल्यांदा मोठ्या प्रमाणामध्ये केला, त्याच वर्षी तमिळनाडूमध्ये रामास्वामी पेरियार यांच्या पत्नीने राम दहनाचा कार्यक्रम तमिळनाडूमध्ये केला होता 1974ला. त्यामुळं तमिळनाडूमध्ये जे घडते ते अजिबात नवीन नाही आहे. आता मित्रांनो, आता तुम्ही विचार करा, तुम्ही जर बघितलं तर तमिळनाडूमध्ये असं का होतं आहे? तमिळनाडूमध्ये का बरं इतका हेट्रेड जो आहे हा हिंदू देवतांबद्दल, आपल्या आराध्यांबद्दल, हिंदू धर्माबद्दल आहे? त्याच्यामागं कारण आहे एक व्यक्ती, तो म्हणजे रामास्वामी पेरियार. काही लोक त्यांना समाजसुधारक म्हणतात, काही लोक विचारवंत म्हणतात, पण रामास्वामी पेरियार यांनी जो विषारी द्रविडियन विचार हा तमिळनाडूमध्ये रुजवलेला आहे त्याचं हे फलित आहे. ह्या लोकांचं पॉलिटिक्सच तमिळनाडूमधल्या जितक्या द्रविडियन पार्ट्या आहेत, मग ती सत्ताधारी द्रविड मुन्नीत्र कळघम असू द्या किंवा अण्णा DMK म्हणजे ऑल इंडिया द्रविड मुन्नीत्र कळघम, जी जयललिता यांची पार्टी होती. त्यानंतर आता नवीन स्थापन झालेली जो ॲक्टर विजय आहे त्याची द्रविड मक्कल काची असू द्या किंवा कमल हसनची मक्कल मयनिधी मयम, ह्या ज्या पॉलिटिकल पार्ट्या आहेत, या सर्व पॉलिटिकल पार्ट्यांची जी विचारधारा आहे ती द्रविडियन विचारधारा म्हणजे पेरियारची विचारधारा. हे लोक हिंदू धर्माबद्दल जितके वोकल असतात, हिंदू देवतांचा जितका हे लोक अपमान करतात, हिंदू धर्माला डेंग्यू, मलेरिया, HIV, एड्स हे लोक म्हणतात, पण दुसरे धर्म जे आहेत त्यांच्याबद्दल यांच्या तोंडातून एक शब्द निघत नाही. जर ह्या लोकांमध्ये एवढीच हिंमत होती की हिंदू, पहिली गोष्ट म्हणजे ही जी डेमोक्रेसी आहे किंवा हिंदू जो सहिष्णू आहे हा आपल्यावर जो शिक्का लागला आहे ना, तो मित्रांनो तो आपल्यासाठी घातक ठरतो. कुणी उठतं आणि आपल्या आराध्यांचा अपमान करतं, नॅशनल टेलिव्हिजनवरती अपमान होतो, कोण पुतळे जाळतं, म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांचा पुतळा तमिळनाडूमध्ये जाळला. जर का त्या तमिळनाडूमध्ये दुसऱ्या धर्माच्या एखाद्या महापुरुषाचा किंवा देवाचा जर पुतळा कुणी जाळला असता तर सो कॉल्ड मायनॉरिटी म्हणणाऱ्यांनी अख्खा देश जाळून टाकला असता. पण आपल्याला शिक्का लागलेला आहे की आपण सहिष्णू आहोत, है ना, आपण डेमोक्रेसी मानतो, आपण सेक्युलरिझम मानतो. हीच गोष्ट आपल्यासाठी बाधक ठरते. नाहीतर हिंदू समाज जर अवेअर राहिला, हिंदू समाज जर बाकीच्या लोकांसारखं करायला लागला, तर मित्रांनो तमिळनाडूच काय, या जगाच्या कोपऱ्यात कुठल्याही नतद्रष्ट विचाराची हिंमत होणार नाही आपल्या आराध्यांचा अपमान करण्याची. आणि आणखी एक गोष्ट, खूप लोक या गोष्टीवरून माझ्या डिसॲग्री करतील, पण काश्मीरमधलं जे सेपरेटिझम आहे हे जितकं घातक किंवा त्याहून जास्त घातक जर कुठं सेपरेटिझम असेल तर ते तमिळनाडूमध्ये आहे. काश्मीरमधल्या सेपरेटिझम आणि तमिळनाडूमधल्या सेपरेटिझममध्ये फरक फक्त एवढाच की काश्मीरमध्ये बंदूक आहे आणि तमिळनाडूमध्ये पेन आहे. तमिळनाडूमध्ये साहित्याच्या माध्यमातून, पुस्तकांच्या माध्यमातून, नाटकाच्या माध्यमातून, चित्रपटाच्या माध्यमातून हिंदू धर्माला टार्गेट करण्याचं काम हे लोक करतात. दक्षिण भारत उत्तर भारत नेरेटिव्ह सेट करायचा, हिंदी विरुद्ध तमिळ नेरेटिव्ह सेट करायचा, हे मी म्हणत नाही आहे. तमिळनाडूमध्ये खूप प्रतिष्ठित असं एक मॅगझिन आहे, ते म्हणजे तुगलक. हे तुगलक मॅगझिननी सांगितलेलं आहे, तुगलक मॅगझिननी. म्हणजे तुगलक मॅगझिनचंही कौतुक करावं लागेल की तमिळनाडूसारख्या राज्यामध्ये एक एवढं मोठं मॅगझिन हिंदूंची भूमिका, हिंदू धर्मांची बाजू जे तमिळनाडूसारख्या राज्यामध्ये घेते, ही काय खाण्याची गोष्ट नाही, अजिबात नाही.
हे तुघलकनी सांगून ठेवलेलं आहे, तुघलकनी. त्यामुळं काही लोक याच्यावरती बोलत आहेत तमिळनाडूमध्ये झाले ते चुकीचं झालं, तर तमिळनाडूमध्ये आज नाही होत ते. तमिळनाडूमध्ये 5 दशकापासून तेच चाललं आहे. तमिळनाडूचं राजकारण ते, तमिळनाडूचे जेवढे मोठे मोठे पुढारी आहेत, मग तो M.K. स्टॅलिन असू द्या, जोसेफ विजय असू द्या, नाही तर बाकीचे तुमचे हे पनाली सेल्वम आणि पनाली जी सगळी गँग आहे, हे सर्वच्या सर्व यांचं राजकारण एकाच गोष्टीवरती टिकून आहे, ते म्हणजे हिंदू हेट्रेट. त्यामुळं याच्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखी कुठलीही गोष्ट नाही. आणि राहिला विषय हिंदू धर्मीयांचा, तर आपल्या धर्मासाठी, आपल्या अस्मितेसाठी, मग तो कुठल्याही राज्यातला असू द्या, कुठल्याही भागातला असू द्या, त्याने जातीपातीचे बंधनं झुगारून एकत्र यायला पाहिजे आणि उभं राहायला पाहिजे.